उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। गुरुवारी अजित पवार यांनी बारामतीमध्ये सभांचा धडाकाच लावला। बारामतीतल्या एका सभेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता, म्हणजे दादा एवढ्या वेळेस वाचवा, आणि आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही। मला अधिकारी म्हणतात, दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता, माझी पण कमीपणा होतो। जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण एका व्यक्तीला चक्क मोक्काच्या कारवाईतनं वाचवल्याचा दावा खुद्द अजित पवारांनी केला आहे। बारामतीच्या नीरावागजमधल्या सभेत अजित पवारांनी याचा उलगडा केला। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या शब्दाखातर एकाला मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्याच्या कारवाईतनं वाचवल्याचा किस्सा अजित पवारांनी सांगितलाय। नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा, आणि आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही, त्या कामाच्या करता। अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सहकार्याला पुन्हा एकदा सर्वांसमक्ष बजावलं। तसंच सहकार्यांच्या आग्रहामुळे होत असलेल्या अडचणीची प्रांजळ कबुली सुद्धा अजित पवारांनी दिली आहे। बाळासाहेब, तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते, आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा। मला अधिकारी म्हणतात, दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता, माझी पण कमीपणा होतो। पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते। आता हा आरोपी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। हा आहे नामदेव बाळासाहेब बंडगर। विश्वास देवकाते यांचा तो कार्यकर्ता आहे। भिगवणमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी बंडगरवर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या विरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता। मात्र ग्रामीण पोलिसांना अजित पवार यांनी दम भरला आणि त्याच्यावरच्या संभाव्य मोक्का कारवाईला ब्रेक लागला। अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता वादाला तोंड फुटलंय। खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच अजित पवारांवर जोरदार निशाणाही साधलाय। खरं तर धक्कादायक आहे, कारण खुणाबद्दल होतं, खुणाला मोका लागला, कशा करता मोका लागला, ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील, नाही का? तेव्हा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। वादग्रस्त वक्तव्य करण्याची अजित पवारांची ही काही पहिलीच वेळ नाही। काही महिन्यांपूर्वी विधिमंडळ अधिवेशनात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरनं बराच वादही रंगला होता। या वक्तव्यावरनं विरोधकांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली होती। तर काही वर्षांपूर्वी सांगलीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी स्वतःला टग्या संबोधलं होतं आणि त्यावरून सुद्धा विरोधकांना टीका करण्याची आयती संधीच मिळाली होती। आता मोक्काच्या कारवाईतनं एकाला वाचवल्याचा दावा करत अजित पवारांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद ओढवून घेतलाय। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काल बारामतीमध्ये अनेक झंझावाती सभा झाल्या। नीरावागजमधल्या सभेदरम्यान अजित पवारांनी एका कार्यकर्त्यावर होणाऱ्या कारवाईबद्दल भाष्य केलं। त्यावेळेला नाना देवकाते यांचं नाव घेऊन आपण पुन्हा या संदर्भात गुन्हे घडणार नाही याची काळजी घ्यावी असं अजित पवार म्हणाले होते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। दरम्यान याच संदर्भात विश्वास देवकाते पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी। उगे राजकारणापायी काहीतरी काहीतरी एखाद्यावर चिखलफेक करायचा असा काही प्रयत्न होतोय, तो अत्यंत चुकीचा आहे। खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्रभर समाजाची सेवा करत असताना धनगर समाजाचं अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो। माझं गेले 35 वर्षापासून अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध, कोण एमपीएससी होईल, यूपीएससी होईल, पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे, कोण पीएसआय होईल, कोण आमचा साध्यातल्या साध्यात जरी एखादा सरकारी नोकरीत लागला तर त्याचा आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करतो। तर या पद्धतीने त्याच्या पाठीवर थाप टाकण्याचा प्रयत्न करतो। परंतु काही समाजाच्या आरक्षणासाठी, एसटी आरक्षणासाठी आम्ही पंढरपूर येथून म्हणा किंवा चौंडी येथे अत्यंत चांगल्या पद्धतीने
आमच्या समाजाला न्याय मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करतो. त्या पद्धतीने मोर्चे काढलेले आहेत, त्या पद्धतीने इथं उपोषणाचा कार्यक्रम केलेला आहे. त्या ठिकाणी काही गालबोट लावण्याचा प्रयत्न ठिकाणी झाला. काही सरकार दरबार सरकारने त्यावेळेच्या चेंज होतं गव्हर्नमेंट, त्यांनी आमच्यावर दंडशाहीने पोरांवर लाठीचार्ज केलेला आहे. त्या लाठीचार्जच्या बऱ्याच म्हणजे पद्धतीने त्यावेळेसच्या 307 सारख्या केसेस माझे मासाळ असतील, देवकाते असतील, काही लकडे असतील, दडस असतील, या लोकांवर बंडगर असतील, त्यांच्यावर अत्यंत बेकार कलम लावून त्यांच्यावर केसेस दाखल केल्या होत्या. आणि त्या केसेसचा काल एका देवकात्याची केस नील झाली, तर त्याला भविष्यात उद्या नोकरीच्या अडचणी येऊ नये त्याच्यावर कुठं ऐकून घ्या तडीपारची नोटीस. पुन्हा पोलीस खातं तुम्हाला माहिती कसं असतं, एखादा जर सुटला असेल, चांगला वागायचा प्रयत्न केला तर त्याला वागून देत नाही. त्यामुळं मी माझ्या समाजासाठी तळमळीने, जातीने आमच्या जो नेता आमच्याकडे लक्ष देतो, महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व आम्ही मानलं जातो आणि आमचं खऱ्या अर्थाने गाऱ्हाणं ऐकतो.